फटाके फोडण्याच्या वादातून 26 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या। लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घडली घटना, 3 आरोपी गजाआड। जळगाव जामोद शहरात लक्ष्मीपूजनाच्या शुभदिनी फटाके फोडण्याच्या एका क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हत्येतील 3 आरोपींना अटक केली असून या घटनेने शहरात हळहळ आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। ही दुर्दैवी घटना 21 ऑक्टोबर म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान जळगाव जामोद शहरातील अयोध्यानगर परिसरात घडली। मृतक तरुणाचे नाव अमोल हिरामन हिस्सल, वय वर्षे 26 होते। प्राथमिक माहितीनुसार अमोल आणि त्याचा भाऊ विनय हिस्सल हे घरासमोर उभे असताना आरोपींनी मुद्दाम त्यांच्या अंगावरती फटाके फेकले। या क्षुल्लक कारणातून वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर अगदी हाणामारीत झाले। यावेळी आरोपी योगेश रामदास ताडे याने अमोलचे डोके पकडून घरासमोरील ओट्यावर आपटले। एवढ्यावरच न थांबता अन्य आरोपी शुभम ताडे आणि ज्ञानेश्वर कोथळकर यांनी अमोलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपीने खिशातील पेचकस काढून अमोलच्या कपाळावर वार करून त्याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। दरम्यान विनय हिस्सल यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलिसांनी योगेश ताडे, शुभम ताडे आणि ज्ञानेश्वर कोथळकर या 3 आरोपींविरुद्ध कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला असून अवघ्या काही तासात त्यांना अटक केली आहे। ऐन दिवाळीच्या आनंदी वातावरणात घडलेल्या या क्रूर घटनेने जळगाव जामोद शहराला हादरवून सोडले आहे। पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे।